हॅलो एव्हरीवन, तर आज आपण ही स्टोरेज बॅग बनवणार आहोत। यामध्ये आपण खूप सारे कपडे स्टोर करून ठेवू शकतो। यामध्ये आपण रजाई, ब्लँकेट किंवा थंडीचे कपडे स्टोर करून ठेवू शकतो। तर इतर वस्तूंसाठीही आपण याचा वापर करू शकतो। यामध्ये खूप चांगला स्पेस आपल्याला मिळतो। तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। ही स्टोरेज बॅग बनवण्यासाठी मी फोम शीटचा वापर केला नाही किंवा लाइनिंगही वापरलेली नाही आहे। तर खूप सोप्या पद्धतीने ही स्टोरेज बॅग तयार होणार आहे। तर इथे मी पोत्याचा वापर केला आहे। तुमच्याकडे याला गोणी बोरी काय म्हणत असतील ते। तर जे पोतं आहे मी दोन पीस घेतले आहेत कापडचे आणि त्याला अशा पद्धतीने पोतं जॉईन करून घेतला आहे आणि उभ्या आडव्या लाईन्स देऊन स्टिच करून घेतला आहे। तर 2 पीस आहेत असे इथं तयार करून घेतले आहेत मी। याची लांबी 22.5 इंच आणि रुंदी जी आहे ती 20.5 इंच ठेवली आहे। कमी जास्त केली तरी फारसा काही फरक पडत नाही। तर असे दोन्ही पीस इथं आहेत। तर आपल्याला इथे चेन लागणार आहे। तर चेन जी आहे आपल्याला 22.5 इंच जी आहे त्या साईडने नाही जॉईन करायची। 20.5 इंचची जी बाजू आहे म्हणजे कमीची जी बाजू आहे तिथे आपल्याला चेन जॉईन करायची आहे। तर इथं अशा पद्धतीने उलटी चेन ठेवायची आहे। वरती एक स्टिच करायचं आहे। त्यानंतर चेनला फोल्ड करा आणि वरतून एक दाब टीप मारून घ्या। तर मी इथं तयार करून घेते। तर चेन इथे जॉईन करून झाली आहे। आता दुसरा जो पार्ट आहे आपल्याला तोही जॉईन करायचा आहे इथं। तर अगोदर आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे कमी जास्त, कारण साईज कमी जास्त आहे तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्यानंतर उलट्या बाजूनी चेनवरती असं हा पीस ठेवायचा आहे आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो पहिला पार्ट जॉईन केला सेम त्या पद्धतीने फोल्ड करून वरतून एक दाब टीप मारून घ्यायची आहे। आता आपल्याला हे दोन्ही चेनला जॉईन करून झाले आहेत पीस। आता हे उलट्या बाजूनी फोल्ड करायचं आणि आपल्याला जी आता चेनची जी अपोजिट साईड आहे म्हणजे खालच्या बाजूनी इथं बंद करून घ्यायचं आहे स्टिच करून। हे बघा इथं आपल्याला स्टिच करायचं आहे। मी स्टिच करून घेते। तर बंद करून झाला आहे। आता चेन आपल्याला अशा पद्धतीने इथं फोल्ड करायची आहे जेणेकरून वरतून खाली चेन 5 इंचवरती आली पाहिजे। हे बघा आणि त्यानंतर आपल्याला वरतून 4 इंचवरती मार्क करायचा आहे अशा पद्धतीने आणि 4x4चा इथं ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे। तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडलाही ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे 4x4चा। चारही बाजूनी तयार करून झाल्यानंतर आपल्याला ते ब्लॉक कट करून घ्यायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीत ही बॅग होणार आहे। तर 4 ब्लॉक मी इथं कट करून घेतले आहेत। आता जी खुली बाजू होती आपली ती आपण इथं स्टिच करून घेऊया। हे जे ब्लॉक आहे ते सोडून बाकी पूर्ण बाजूने इथं बंद आहे स्टिच करून। तर ब्लॉक अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि वरती शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथं बॅग तयार झाली। आता आपल्याला चेनच्या बाजूने इथं उलटी करून घेऊया आपण या बॅगला। आता बॅग तयार झाली आहे तर याला हँडल पण तयार करून घेऊया। तर ब्लॉक कट करून जे आपल्याला पीस मिळाला होता तो पीस घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथं बेल्ट तयार करायचा आहे आणि व्यवस्थित मार्क करून सेंटरला आपल्याला हा बेल्ट इथं जॉईन करून घ्यायचा आहे। तर आय होप तुम्ही ही बॅग नक्की बनवणार आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।